जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण हिस्ट्रीचे, भारतातली जी हिस्ट्री आहे, इतिहास, त्याचे IMP क्वेश्चन बघणार आहोत. पण मी प्रश्न आणि लगेच त्याचं उत्तर देणार आहे, ऑप्शन वगैरे देणार नाहीये. डायरेक्ट आपण स्पष्टीकरणात जाऊ. स्पष्टीकरणामध्ये एकाच प्रश्नाचे 5 ते 6 प्रश्न कसे तयार होतील ते आपण बघूया आज. कारण असेच अभ्यास केला तरच कळणार आहे. प्रश्न डायरेक्ट उत्तर म्हणलं की नाही कळत. कधी कधी काय होतं, त्या प्रश्नाचे जे काही प्रश्न तयार होतात ते आपण न केल्यामुळे त्यातलेच काही प्रश्न आपल्याला येतात आणि आपल्याला पेपरला मार्क कमी पडतात. हे त्याचं मुख्य कारण असतं. तर ते आपण बघूया. आपला प्रश्न, भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली? भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली? तर मुंबई ते ठाणे. थोडस स्पष्टीकरण बघूया लगेच. 16 एप्रिल 1853 ला सुरुवात. 34 किलोमीटर ही धावली KM. आणि जर मैल मध्ये म्हणलं तर 21 मैल. लॉर्ड डलहौसी यांच्या काळात सुरू झाली. लॉर्ड डलहौसीचा जर आपण कार्यकाळ पाहिला तर 1848 ते 1856. ह्याचे काही 3 इंजिन आहेत. 3 इंजिन म्हणजे त्या इंजिनला 3 नाव आहेत, बरोबर? तर ते वाफेवरती चालणार आहे. तर त्याची 3 नावं बघू आपण. एक आहे साहिब, दुसरं आहे सिंध आणि तिसरं आहे सुलतान. ह्या तिन्हीतले एक जरी आलं ना तर हे जरी ह्यातले एक तरी लक्षात ठेवलं, सपोज जर सुलतान आलं तर सुलतान लक्षात ठेवा, जे की पिक्चरवरती डिपेंड आहे. सलमान खानचा सुलतान पिक्चर आहे, सगळ्यांना माहितीच आहे. तर ते जरी लक्षात ठेवलं तरी तेवढं तरी आपलं धन्य आहे, नाहीतर लागलं आपलं सगळंच. याचे आपले 19 प्रमुख विभाग आहेत रेल्वेचे. याचे 19 विभाग. जगात जर बघितलं ना तर भारताचा रेल्वेच्या बाबतीत 4था क्रमांक लागतो. कितवा? 4था. एवढंच विचारतील रेल्वेच्या बाबतीत जर विचारलं तर. कुणी सुरू केली, कुठे झाली, कधी झाली, किती किलोमीटर आहे, नंतर त्या इंजिनचं नाव काय, आपले प्रमुख विभाग किती आहेत, किंवा जगात भारताचा रेल्वेच्या बाबतीत कितवा क्रमांक येतो हेच विचारतील. आणि लॉर्ड डलहौसीचं पण काय विचारतात की कोणाच्या काळात रेल्वे चालू झाली, किंवा मग लॉर्ड डलहौसीने प्रमुख कोणते कार्य केले. तर त्याच्यामध्ये रेल्वेचा पण नाव येतं, किंवा काही संस्थानांवरती कार्य केलेलं, संस्थाने खालसा केलेली, किंवा हे सगळे प्रश्न ह्याच्यावरती येतात. बाकी तर काही ह्याच्यावरती प्रश्न येत नाहीत. तर आपण आता दुसरा प्रश्न बघू. हे लक्षात ठेवा, ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि लिहून घ्या. नोट्स बनवत राहा, म्हणजे जेणेकरून तुमचं काम लवकर होईल. द राईज ऑफ द मराठा पॉवर.
हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आपलं उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. हा ग्रंथ जर बघितलं ना, द राईज ऑफ मराठाज पॉवर, हा ग्रंथ जर बघितला इसवी सन 1900च्या सुमारास प्रकाशित झाला. इसवी सन महादेव गोविंद रानडे. हे फक्त लक्षात ठेवा की कुणी लिहिला. त्यांचे प्रकाशन कंपनी जी आहे, प्रकाशन कंपनी, तिचे नाव बघू आपण. पुनालेकर अँड कंपनी, मुंबई, हे नाव आहे. ज्यांनी प्रकाशन केलं द राईज ऑफ मराठा, द मराठा पॉवर, हा जो ग्रंथ काय आहे ज्यांनी प्रकाशित केला ते म्हणजे प्रकाशन जी कंपनी आहे ती पुनालेकर अँड कंपनी ऑफ मुंबई ही आहे. याचा प्रमुख विषय जर बघितला ना, सतराव्या आणि 18व्या शतकातील मराठा साम्राज्याचा उदय. हे या प्रमुख ग्रंथामध्ये किंवा या पुस्तिकेमध्ये हे प्रमुख विषय आहे की 17व्या आणि 18व्या शतकातील जे काही मराठा साम्राज्याचा उदय किंवा मराठा साम्राज्यांनी जे कार्य केलं किंवा त्यांचा उदय कसा झाला, कशा प्रकारे त्यांचं हे झालं, तर हे प्रमुख त्या पुस्तकामध्ये आहे किंवा त्या ग्रंथामध्ये आहे. तर ह्याचं काय, द मराठाज किंवा मग महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथ कुठला लिहिला हे एक विचारू शकतात किंवा कुणी लिहिला हे इसवी सन एक विचारतील, कंपनी एक विचारतील, त्याचा विषय एक विचारतील की कशावर आधारित आहे, तर एवढंच विचारतील. तर आपण आता तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न, तर लॉर्ड वेलसी यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. बरोबर. आता ही जी पद्धत आहे 1798ला. बरोबर. आता आपण पुढे बघू. तैनाती फौजेची पहिली स्वीकारणारी जी संस्थाने होती ती हैदराबाद होती. पहिली जी संस्थान होती आता ह्यांचा मुख्य उद्देश काय होता की हा एक राजा आहे. बरोबर. हा एक राजा आहे. हे दोघांचं बी जमत नाही. ही दोघं बी गायवानी, ही दोघं बी इडी, ह्या दोघांना बी काय दोघांचं बी पटत नाही कसलंच. तर ह्या राजानी ह्या राजाला किंवा ह्या राजानी ह्या राजाला जर युद्ध करायचं असेल, जर ते संपवायचं असेल किंवा विजय जर मिळवायचा असेल, आता सपोज
हा राजा आहे, याच्याकडं पैसा भरपूर आहे. काय आहे, मी काय म्हणलं, पैसा भरपूर आहे. आणि ह्या राजाकडं सैनिक भरपूर आहे. काय, सैनिक भरपूर. तर ज्याच्याकडं पैसा भरपूर आहे पण सैनिक नाही, असे राजे काय करायचे, ही जी संस्था आहे किंवा तैनाती फौज जी आहे करारावरती, तैनाती फौज जी आहे तिच्यावरती करार करून स्वाक्षरी करून त्यांना पैसे देऊन, म्हणजे भांडण बी करणारी आपलीच, मिटवणारी बी आपलीच. आणि हा जो आहे ना लॉर्ड वेल्सी, हा पैसे गबाळ भरून जायचा. काय करायचा, पैसे भरायचा आणि गबाळ घेऊन जायचा. हे त्याचं प्रमुख कार्य होतं. म्हणजे ही बी आपलीच माणसं, ह्याच्या सैन्यातली बी आपलीच निम्मी अर्धी माणसं, एकमेकाला मारा मारा आपलीच मारणार. आणि पैसे घेऊन मोठं कोण होणार, तर लॉर्ड वेल्सली. आणि जो राजा जिंकला आहे, एकतर त्याच्याकडनं राज्य घ्यायची किंवा त्याच्याकडनं भरपूर सोनं नाणं असं घ्यायची की ते समोरचा राजा कंगाल होईल. अशी पद्धत, भिकारी पद्धत ह्यांनी चालू केली ती. कारण आपल्याच लोकांना लुटायचं, आपल्यातली आपल्यातच भांडणं लावायची, आपल्यालाच जिंकून द्यायचं, नंतर आपलाच प्रदेश आपल्याकडनं अर्धासा घ्यायचा किंवा आपलेच पैसे घ्यायचे आणि मग निघून जायचं. माणसं बी आपली, सगळंच आपलं. त्याच्यामुळं ही तैनाती फौज काही एवढी कामाची नाहीये. तर जो हैदराबादचा निजाम होता, ह्याने ही सुरुवात केली. नंतर जर बघितलं, दुसरी संस्था किंवा दुसऱ्या राजाने, दुसरी संस्था म्हणा किंवा दुसरा राजा किंवा दुसरं राज्य किंवा दुसरा विभाग, दुसरा प्रदेश, वाडियार राजे, या राजांनी पण नंतर संस्था जी आहे, जे वाडियार राजाचं जे काय राज्य होतं, त्यांनी देखील नंतर तैनाती फौजेचा करार केला. आणि त्यांनी ही नंतर त्यांचे सैनिक जे आहे तैनाती फौजेस, ते आपल्याकडे मागून घेतले. तर परत आणखीन दुसरा बाजीराव, याने पण ही तैनाती फौजेचा करार केला. लॉर्ड वेल्सली जे आहे त्याचं जर आपण हे पाहिलं, वेल्सी, लॉर्ड वेल्सीचं जर कार्य बघितलं, म्हणजे किती काळ तो त्याचा कार्यकाळ जर पाहिला, तर आपल्याला लगेच बाकीच्या गोष्टी पण समजतात. 1798 ते 1805 पर्यंत तो होता. तैनाती फौजेचं अजून एक कार्य काय होतं माहितीये का, ते एक पेपरला येऊ शकतं. ते म्हणजे काय, चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध. हे जे युद्ध आहे ना, चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध, टिपू सुलतान पराभव केला व जिंकून घेतले. त्यांच्या साम्राज्याचा विस्तार केला त्यांनी नंतर ना. त्यांचा पहिल्यापासून ते शेवटपर्यंत एकच मुख्य उद्देश होता की साम्राज्य वाढवायचं, पैसा घ्यायचा, हे लुटालुटी ते लुटालुटी, हे कार्य ते कार्य. त्याच्यामुळं ते झाले मोठे आणि आपण राहिलो छोटे. आपल्या पण लोकांना कळलं नाही की कशी मदत करायची, काय नाही, काम करायचं की नाही त्यांचं ते.
पानिपतची जी लढाई आहे ती कोठे झाली? हरियाणामध्ये पानिपत एक ठिकाण आहे, तिथं पानिपतची लढाई झाली होती. पानिपतच्या तिन्ही लढाया बघू आपण, कुणामध्ये झाल्या, कधी झाल्या, तर 3 झाले ते महत्वाच्या 3च, तर ते बघू आपण. पहिली लढाई 21 एप्रिल 1526 ला पहिली झाली. काबूलचा शासक बाबर दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी जिंकलं कोण, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. बाबरचा झाला विजय. कुणाचा? बाबरचा विजय झाला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया रोवला किंवा घातला गेला. बरोबर. ह्याचं काय, याची तारीखच विचारतील, कोणामध्ये झालं तर सहसा विचारत नाही, पण तरी पण बघा आता. दुसरी याची पानिपतची 5 नोव्हेंबर 1556 ला मुघल सम्राट अकबर आणि त्याचा सेनापती बैरम खान आणि उत्तर भारताचा हिंदू राजा हेमचंद्र तर ह्यांच्यात विजय हा अकबरचा झाला. उत्तर भारतात देखील पुन्हा मुघलची सत्ता आली. बब्या, हे पेपरला येतं बरं का बब्या, बबडीच्या नादी नको लागू, नाहीतर बबडी व्हायची पोलीस आणि बबड्या राहायचा शेंझालोट करला. अशी पद्धत नको व्हायला, नाहीतर अशी गद्दर झाली तर बबड्या, तुला बबडी पण कोण देणार नाही लग्नाला परत. लक्षात ठेव बबड्या. बरोबर बोलते ना बबड्या? जर तुला बबडी भेटलीच नाही तर घरचे तुकडा पाणी देतील का? तू पोलीस नाही झाला, नुसतंच बबडी 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 करायला लागला, बबडी झाली पोलीस आणि बबड्या राहिला तसंच. तिसरे युद्ध बघू, किंवा तिसरी पानिपतची जी लढाई आहे ती बघू. 14 जानेवारी 1761 तारीख लक्षात ठेवायची. कुठं झाले पानिपत? हरियाणा तर कुणालाही माहिती आहे, पण लक्षात ठेवा. काय काय बबड्या बबडीच्या नादात पेपरच्या तिथे याचाल कुणाच तरी उत्तर देऊन तिसरंच पानिपत नसलं राजस्थान देऊन या, हरियाणाच्या ऐवजी राजस्थान देऊन याचा तुमचा भरोसा नाहीये.
मराठा साम्राज्याचे सेनापती सदाशिवराव कोण होते? सदाशिव राव म्हणजेच भाऊ. भाऊ बिडू लोक, पंटर लोक, बाबा लोक, तसे भाऊ, तसा भाऊ है ना. आणि त्यांचे जे काही पेशवे होते, विश्वास पेशवे. आता कुणामध्ये झालं? अफगाणिस्तानचा राजा शहा अहमद, काय नाव आहे रे, किंवा किंवा शाह देखील म्हटलं जातं, तर त्यांचं नाव शाह असं येतं, शहा नाही येत. अब्दाली, काय ती नावं काय ते. तर ह्यांचं झालं युद्ध. आता मराठ्यांना तिकडं युद्धाचं काही अनुभव नसल्यामुळे मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठ्यांबद्दलची थोडी काही भावना होती ती काही तात्पुरती कमी झाली. पण ह्यात जिंकलं कोण? तर अफगाणिस्तानचा जो राजा आहे अहमद शाह अब्दाली, तर ह्याचा विजय झाला. परंतु मराठ्यांची हार झाल्यामुळे थोडंसं मराठ्यांचं काही पराक्रमीच्या बाबतीत जे काही नावलौकिक होतं ते थोडंसं घसरणीवरती आलं काही काळापुरतं. नंतर काही एवढंही काय. ह्या प्रश्नामध्ये काय करा की कुठं पानिपतचं युद्ध झालं, पानिपत हे कुठे आहे, नंतर 3 लढाई एक लक्षात ठेवा, कुणाकुणामध्ये युद्ध झालं, कोण जिंकलं, एखाद्या वेळेस विचारलं तर काय म्हणतील, तिसऱ्या युद्धामध्ये जे पानिपतचं तिसरं युद्ध आहे, या तिसऱ्या युद्धामध्ये कोण विजयी झालं. जर नाव आलंच तर मग आपलं ठणठण गोपाळ वाजू नये म्हणून मी उत्तर सांगते. नाहीतर बबड्या गेला बबडीच्या नादात, नाहीतर बबडी गेली बबड्याच्या नादात आणि झाला कार्यक्रम. तर आपण आता 5वा प्रश्न बघू. हा लास्ट प्रश्न घेते. स्पष्टीकरण खूप मोठं आणि खूप प्रश्न झाल्यामुळे आपले ह्याचे 10 ते 15, 10 बी नाही, स्पष्टीकरणासहित सगळे जर बघितले तर 20 ते 22 प्रश्न तयार होत आहेत. 5वा प्रश्न, 1857चा उठाव. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? आता हे बब्या, हे प्रश्नाचं तर लय खतरनाक प्रश्न आहे हा. एवढा प्रश्न येतो ना हा बब्या, की उत्तर देऊ तुम्ही झाकचाल, माहितीये का, एवढे प्रश्न तयार होतात द्यायचे. तर हा मिरतला झाला, लक्षात ठेवा. एकतर मिरठ देतात किंवा मिरत देतात. ऑप्शन मध्ये काय आहे ते बघा, नाहीतर मग उत्तर चुकेल. आता ह्या 1857ची 31 मे ही नियोजित तारीख होती. नियोजित तारीख होती बरं का, 31 मे, जो आपला तंबाखू विरोधी दिन म्हणून देखील साजरा करतात. तर 31 मे लक्षात ठेवा. पण आधीच काय झालं माहितीये का, एका ठिकाणी आहे ना पाणी प्यायला थांबले होते. हे आहे पाणी प्यायचं काय असेल ते, विहीर काय असेल ते, आणि तिथं तांब्या, आमच्यात लोटा म्हणायची पहिलं, आता तांब्या म्हणतात, म्हणजे जुनी लोक लोटा म्हणायची, परत तांब्या, परत ग्लास, कसला ग्लास कुणास ठाऊक. तर तिथं मंगल पांडे आणि दुसरे एक मुस्लिम सैनिक, मंगल पांडे आणि एक मुस्लिम सैनिक होते. मंगल पांडेवरती एक पिक्चर पण आहे जो आमिर खाननी काढलेला आहे, तो बघा कधीतरी. तर एक अस्पृश्य सैनिक तिथे आला, तो पाणी प्यायला लागला म्हणून एक जण जो हिंदू धर्मातला आहे तो म्हणला की मी श्रेष्ठ आहे, मग तू अछूत आहे किंवा असं तसं, तू पाणी कसं काय प्याला. त्याने टाकली ठिणगी, ती ठिणगी अशी टाकली, तो म्हणला
तुम्ही जे कातसुड ज्या बंदुका घेऊन लोकांना धडाधड विनाकारण मारताय ना, तर ते कातसुड असे तोंडाने वडावं लागतात. गोळी आपल्याला फायर करायच्या आधी जी काही रायफल आहे त्याचं नाव पण मी सांगेल. तर ती रायफलचं कातसूड वडायचं ते आपण तोंडाने वडतो म्हणला तर हिंदूंच्या लोकांना गाईचं जे काही आहे चमडी त्याचं ते किंवा म्हणजे हाडकांपासून तर ते त्याचं कातसूड बनवलंय. आणि मुस्लिमांना ज्या गन दिलेल्या आहेत त्या डुकराच्या चरबीचं त्याच्यावरती ही आहे, कातसुडाच्या ह्याच्यावरती चरबी आहे. तर आता हिंदू धर्मात तर गाय पवित्र, गाय म्हणजे आई असं म्हटलं जातं, माता जननी. आणि मुस्लिमांच्या ह्याच्यामध्ये डुकराचं साधं नाव सुद्धा घेत नाहीत. तर ह्या बाबांनी काय केलं, तिसऱ्या टाकली ठिणगी. तर ती ठिणगी अशी पेटली 29 मार्च 1857 बरोबर. यांनी काय केलं, मंगल पांडेंनी, यांना आला राग. हे म्हणले आता आपण त्याचा करू कार्यक्रम. तर कसा कार्यक्रम केला तेही बघू. उत्तर भारतात मिरत हे जे ठिकाण आहे यांनी पुकारला बंड. काय केला यांनी पुकारला, तिथं बंड पुकारला. आता त्या बंदुकीचं नाव बघू आपण. एनाफिल्ड रायफल ही होती ती विचारी रायफल. मेजर हुसेन जो आहे तिथला त्याचं काम होतं हे. जेम्स ह्युसेन आहे, मेजर जेम्स ह्युसेन. ह्याला घातली गोळी, ह्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि 8 एप्रिल मंगल पांडेंना दिली फाशी. फाशी दिली. काय दिली? फाशी. ती दिली कुठं? बराकपूर छावणीत. बराकपूरची जी साईडला छावणी होती या छावणीत दिली फाशी. काय दिलं? तर फाशी दिली. त्याच्यामुळं आणखीन मग छोटे मोठमोठे उठाव मिळून 1857च्या उठावाला वेगळंच एक दिशा मिळाल्यामुळे तारीख जी नियोजित होती ती तर लांबच राहिली. पण जे काही कातसुडीचा प्रकार झाला, ज्याला डुकराची किंवा गायची चरबी लावल्यामुळे हा कुटाणा वेगळाच वाढला. त्याच्यामुळं ते 29 मंगल पांडे हे 29 ते 30 वयाचे होते. ह्याच्यामध्ये 28 ते 30 ह्याच्यामध्ये त्यांचं वय होतं आणि त्यांना बाराकपूर छावणीमध्ये 8 एप्रिल 1857ला त्यांना फाशी दिली. त्याच्यामुळं हे एवढं चिघळलं, एवढं प्रमाण ह्याचं वाढलं की जी तारीख होती किंवा कधी करायचं कसं करायचं ते तर सगळं फिसकटलं बाजूला. फक्त एका चुकीमुळे ह्याला हा 1857चा नवीन उठावाचं एक कारण बनलं. खरे तर तारीख ती होती, पण 1857ची दुसरंच कारण झाल्यामुळे कातसूडचं जे काही चुकीचं प्रमाण झालं त्याच्यामुळे हे सगळं झालं. 31 मे ही आपली जागतिक तंबाखू विरोधी दिनाची तारीख आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन. तर ती एक लक्षात ठेवा. कारण काय ह्याच्यावरती का प्रश्न विचारतात माहितीये का, 31 मे ही पण 1857च्या उठावाची नियोजित तारीख होती आणि 31 मे ही जागतिक तंबाखू विरोधी दिन पण आहे. त्याच्यामुळे ही जास्त प्रमाणात विचारतात पेपरला. तर माझे हे प्रश्न होते. तर संपले माझे हे प्रश्न. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. दुसरे प्रश्न वगैरे घेऊन येईन किंवा ह्याचा दुसरा भाग घेऊन येईन लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर अभ्यास चांगला करा. पेपर भरतीचं तर आली ते लांडग्याच्या कथेगत झालं. लांडगा आला रे आला, तसं व्हायला नको. मग परत कशी करायचं, कसं पळायचं असा प्रॉब्लेम व्हायला नको. त्यामुळे आधीच अभ्यास थोडं थेंबे थेंबे तळे साचे. त्यामुळे बबडीच्या नादी नको लागू आणि बबड्याच्या नादी लागू लागू. थोडे दिवस पोलीस हो, मग घरच्यांना सांगा मला बबड्या पसंत आहे, तुम्ही सांगा बबडी पसंत आहे, आणि मग काय ते सुहाल वाटोळं करा लग्न करून. तर एवढंच म्हणेन. तर माझे प्रश्न संपले. जय हिंद.
जय महाराष्ट्र.